नाकावरच्या डागाला औषध काय असतं हो? अहो, रुसवा काढण्यासाठी रेसिपी केली आहे. मुलांनी बाहेरून बऱ्याचदा कैऱ्या आणल्या, कारण घरच्या आंब्याच्या किंवा शेतातल्या छोट्या छोट्या होत्या, म्हणून बाहेरच्याच आणल्या होत्या. मी दरवेळेस त्या आंब्याचं काही ना काही करायची. मी बरेच व्हिडिओ टाकले तर चटणी केली आंब्याची, त्याच्यानंतर ताजं कैरीचं लोणचं केलं, त्याच्यानंतर आमपापड केलं. आणि त्याच्यामुळे आधी ती रुसली आणि म्हणली आता काही करूच नको आंब्याचं. मग माझ्या लक्षात आलं, अरे आपण पन्हं केलंच नाही, कारण मुलांना खूप आवडतं पन्हं. आणि मग मी घरचे आंबे जे होते त्याचं मी पन्हं करायला घेतलेलं आहे. असं कुकरमध्ये मी थोडंसं पाणी खाली ठेवून आणि डब्यात थोडंसं पाणी अर्धा ग्लास टाकलेलं आहे आणि कैऱ्या टाकून घेतलेल्या आहेत मी आंब्याच्या. आणि थोडेसे काय झालं होतं, मी आंबे खाण्यासाठी पण कापले होते आणि त्या कोईला थोडासा गर होता अजून, म्हणून मी त्या कोई पण त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्याचंही राहिलेलं काढून घेता येईल आंब्याचं म्हणून. आणि अशा प्रकारे छान असं 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि थंड होऊ दिलं. त्याच्यावरचं अलगद असं साल बाजूला केलं. पण आंबे लावताना माझ्याकडून राहिलं सांगायचं, की एक थोडीशी चीर आपण चाकूने करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला आंबा काढता ज्यावेळेस आपण ते सोलतो त्यावेळेस छान सोलला जावा शिजल्यानंतर. असं होण्यासाठी ते केलं. आता छान असे मऊसूद शिजून झालेले आंबे. सालीचा आणि कोईचा मी आता गर काढून घेते. असं छान गर निघायला लागलेलं आहे. आणि इथे मला गडबड होती, कारण पापडची पण मला रेसिपी करायची होती, त्यामुळे मी मिक्सरवरच बारीक केलेले आहे. आता जेवढा गर आहे तेवढाच आपण गूळ किंवा साखर वापरायचे, तुम्हाला जे आवडत असेल ते. आता मी काय केलेलं आहे, मी निम्मा गूळ घेतला आणि निम्मा साखर घेतलेली आहे. कारण काय आहे की गुळाशिवाय पन्ह्याला छान चव येत नाही किंवा रंगही येत नाही. साखरेचा केला की तो पांढरा दिसतो आणि गुळाने छान चव पण लागते आणि कलर पण छान पन्ह्याला येतो. त्यामुळे मी दोन्हीही वापरलेलं आहे, निम्म घेतलेलं आहे. कुणाला जर जिरे आवडत असतील तर जिरेही टाकू शकता. मी जिरे नाही वापरलेलं. आणि छान असं मी आता हे गर काढून घेतलेलं आहे. आणि मिक्सरवर सांगितलं का लावायचं नाही, कारण त्याचा कलर चेंज होतो. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, की आपली पुरणाची चाळणी असते ना, त्याच्यात हा गर आणि साखर किंवा गूळ तुम्ही विरघळून त्याच्यातनं असं फिरवून तुम्ही नुसता गर जो आहे तो काढून घेऊ शकता. त्यात मी थोडीशी विलायची टाकलेली आहे आणि आता हे मिक्सरवर मी फिरून घेणार आहे, त्याच्यामध्ये गूळ आणि साखर मिक्स करून. पहा, उन्हाळ्याची चाहूल लागली की आपल्याला कशाहून कळतं, तर आंब्याला आलेला मोहर किंवा म्हणजे त्या कैऱ्या ते. आणि कैऱ्या ह्या थंड असतात आणि जो कैऱ्याचा परत आंबा झाला की तो उष्ण प्रवृत्तीचा होतो. आणि त्यामुळे उन्हाळ्यात आपण कैऱ्या जास्त का खाव्यात, तर ते थंडावा देतात शरीराला. मग पन्हं किंवा लोणचं अशा प्रकारे आपण थंडावा शरीराला देऊ शकतो. छान असा मस्त कलर आलेला आहे पहा. असं पुरणाच्या चाळणीत नंतर मी अजून ते काढून घ्यायला लागलेले आणि छान हलवून घेते, जेणेकरून जर काही गर मोठा राहिलेला असेल तर तो बाजूला करून परत मिक्सरला लावून घेणार आहे. असा पल्प झालेला आहे तो मी स्टोअर करून ठेवणार आहे काचेच्या भरणीत. आणि जसं पाहिजे तसं, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून जसं पाहिजे तसं आपण 2 चमचे किंवा 1 चमचा असं घेऊन ग्लासात थंड पाणी आणि बर्फ टाकून आपण ते सर्व करू शकतो. आणि खूप छान असं पन्हं लागतं. माझी आजी तर काय करायची माहिती आहे का, माझ्या आजोबांना पन्हं आवडायचं म्हणून 1 दिवसाआड पन्हं करायच्या आणि थंडावा पण मिळायचा. आणि काय काय वेळेस असं पन्हं करायच्या की म्हणजे चुलीत असे आंबे टाकून द्यायचे, म्हणजे खरं पारंपरिक पद्धतीने ते पन्हं करत असायचे. आणि ते जे तसंच जे म्हणजे शिजून निघायचे किंवा वाफलून निघायचे, त्याच्यावरचं साल काढायचे काळं ते, आणि त्याचा खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि खूप छान लागतं. तसंसुद्धा मी तसंही खाल्लेलं आहे. मी नंतर केलेलं नाही आहे तसं. जर कुणाला रेसिपी ती पाहायची असेल तर मी तेही करून दाखवेल. आणि काय काय वेळेस कुकरला आजी काय करायची, डाळ भाताचा डबा लावायची आणि एक डब्यात किंवा वर त्या प्लेटमध्ये 2 आंबे ठेवून द्यायची. त्या भात वरणाच्या कुकरबरोबर ते शिजून निघायचे आणि छान असं पन्हं आम्हालाही खायला द्यायचे. त्यामुळे असं पौष्टिक, त्याच्यानंतर थंडावा शरीराला खूप असा मिळायचा. आजी म्हणायच्या आंबे खाऊन उष्णता वाढते आणि गोरं होतात,
पण शरीराला खूप हानिकारक आहे. त्यामुळे पन्ह पीत जावा. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.